बाय द वे, त्याचं नाव काय म्हणालास तू? फाल्गुन. काय करते काय तू? हा तुमचा स्टो. त्याच्यावर रॉकेल होता, काडी लावा आणि पेटवा. म्हणजे मी सुटल्यावर तुम्ही पण सुटलाच. तू गडबडीने चुकीचं बोललीस काय? तुला स्टोव मध्ये रॉकेल होता आणि काडी लावा असं म्हणायचं असेल. स्टो मध्ये नाही हो, नाही. स्टोवर चितेवर होतात ना तसं. कमाल झाली तुझी. स्टोव कुठे, चिता कुठे, काहीतरी. 2 दिवस झाले तुमच्या मागे लागले की त्या बदनरचं काय झालं ते बघा म्हणून. हा. 2 दिवस शेजाऱ्यांचा स्टो आणला. 4 दिवस आणखी तसाच आणायचा, त्यात काय बिघडलं? लाज नाही वाटत तुम्हाला सांगायला? लाज कधी वाटेल तुझ्यात? नोकरी करणाऱ्या माणसाची महिना अखेरी नेहमी निर्लज्ज असते. आता 4 दिवसात महिना संपतो, तो संपला की लाज पडतील की लगेच नाव भरणार. काल रात्री शेजाऱ्यांनी आपला स्टो परत नेला. नेला वांधा नाही. काय परमेश्वर कुणाला खूप मुलं देतो, कुणाला खूप पैसे देतो. तसे त्याने आपल्याला खूप शेजारी दिलेत. निदान 7-8 तरी शेजारी असतील ना आपल्याशी न म्हणलेले. त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं त्याला सवड नाहीये स्टो द्यायला. त्याकडे तरी उसने पैसे आणा आणि स्टो दुरुस्त करा. काय उसने पैसे आणा? आधीच लोकांची केवढी देणी झाली आहेत. आता देणेकरांना लाज वाटते मला उसने पैसे देताना. संसार कशाला मांडलात? आता बोला की लग्नाच्या आधी मारे आभाळावडी आश्वासनं दिली होती. काय म्हणे, तुला फुलासारखं जपेन, तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करीन, तुझ्यासाठी माझ्या पादाच्या पायघड्या घालीन, तुझ्यावर साड्यांचा पाऊस पाडीन. असं मी म्हणालो होतो. हो तुम्ही. असेल. आणि एकदा नाही 100दा म्हणाला होता. असेल. काय दारूचा घोट घेतल्यानंतर आणि लग्नाचा घोट घ्यायच्या आधी पुरुषाच्या आपल्या जिभेवर कधीच ताबा राहत नाही. असेल मी म्हणालो असेल. अहो इतके शांतपणे बोलाल तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. अरे मीच मूर्ख म्हणून तुमच्यावर भाले आणि फसले तुमच्या जाळ्यात. मलाही तसंच वाटतंय. मी म्हणते मी तू नाही मी बात झाला झालं नाही. सोन्या काकाकडनं स्टो आणा आणि दुसऱ्या कुणाकडे तरी रॉकेल आणा. काय तुम्ही तर मीच काय म्हणलं दुसऱ्याकडनं उसने आणायचं. काय मी पैसे उसने आणतो, तू वस्तू उसने आणायच्या. संसारात बायकोचा सहभाग पाहिजे की नाही? त्याशिवाय ऑफिसला संसाराला जाताना डबा पाहिजे असेल तर मुकाट्यानं स्टो आणा.